क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून दिला। यावेळेस मात्र बॅटची एज येते ते विकेटचं पतन, लगेच बॅट्समॅन पाठवायचा संतरोहित संघ डीजे। यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय आर्यनच्या बॅटतून। इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून देखील बघायला भेटतं। युवा खेळाडू बघा फलंदाजी करतोय तो देखील युवा खेळाडू आणि क्षेत्ररक्षण ज्याने केलं तो देखील युवा खेळाडू आहे विवेक। खरं युवा खेळाडूंचा एक मोठा भरणा मात्र आपल्याला या मैदानामध्ये परेश आपल्याला बघायला भेटतोय। अतिशय चांगला फटका मात्र बघायला भेटतो, क्षेत्ररक्षक आहे। एक धावेवरती समाधान मानावं लागेल। एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 5 वरती। पहिलं षटक चालू असताना यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, षटक घोषित झालं। पहिलं षटक मात्र इथे संपलं। संधी देऊया डीजे मास्तरांना। यावेळेस मात्र काय फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु अप्रतिम नेत्रदीपक फटका। रिवाजचा षटकार, रिवाजचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातंय। खरं आर्यनचं देखील कौतुक करावं लागेल। अप्रतिम षटकार त्याच्या पाठीतून बघायला भेटला। यांची चालू आहे, धावसंख्या पोहोचले गेले 15 वरती। यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे अपील केली जाते। एक धाव पूर्ण केली जाते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 16 वरती। दुसरा षटक चालू असताना सामना 3 षटकांचा असेल। दोन दिग्गज संघ मात्र एकामेकाच्या आगेस खेळताना या सामन्यात जो संघ पराभवाला सामोरे जाईल त्याला मात्र घरचा रस्ता गाठावा लागेल। मॅच एकदम एक चांगली लढत आहे। यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय पॉइंटच्या दिशेने। क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की काय, परंतु इथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या। थोडीस खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय। 4 धावा ना सर। संख्या मात्र पोहोचल्या गेले ती टोटल 19 वरती। यावेळेस शॉर्ट चेंडू होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क करता नाही आला। इथे मात्र धाव बांधवण्याची संधी आणि इथे विकेटचं पतन। पंच सांगतायत परंतु वाईट आहे। एक धाव देखील भेटले जाते आणि विकेट देखील भेटले जाते। Yeah.
धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र पोचल्या गेले 20 वरती. फलंदाज झाला राकेश काळे. गोलंदाज सज्ज मंगेश. समोर स्ट्राईक असेल राकेश. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. दुसरं षटक चालू असताना एक चांगली गोलंदाजी मात्र मंगेशच्या माध्यमातून बघायला भेटते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मात्र केली गेली होती. गोलंदाज सचिन आहे कुठेतरी हा मागडा पडतोय. यावेळेस मात्र ती फळाची दांडी 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 गोल. विकेटचं पतन. डीजे
24 वरती यावेळेस चांगला फटका मात्र कालपेट लेवलचा फटका बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते ती 26 आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या 27. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नेक्स्ट खेळवायचे आपल्याला. आज उन्मेश दाबीकर काहीतरी खुश असतील कारण त्यांचा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. आज मात्र त्यांनी चांगला संघ बांधला गेलाय प्रमोद इलेव्हन बंडा बॉयज आणि मला असं वाटतंय विजय यांनी त्यांची फार मेहनत घेतली त्यांच्यावरती. एक चांगला प्लेअर तयार केलाय या मैदानामध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतो. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण गणेश माने यांच्याकडनं झेल होता तिथे मात्र 2 धावा दिल्या गेल्या. वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरला राजू आणि संघाचं खातं खोलण्यामध्ये देखील यशस्वी ठरला तो राजू. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज प्रथमेश. यावेळेस चांगला फटका बघायला भेटतोय. 20 सेट मध्ये घेतलेला फटका लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटते अनुराग याच्याकडनं. इथे मात्र डायरेक्ट हिट होतो की काय परंतु 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या मात्र टोटल पोहोचते ती 4 वरती. यावेळेस चांगला फटका कार्पेट लेवलचा फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय. 3 खेळाडू मात्र चेंडूच्या मागे पळताना दिसतात आपल्याला परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. पहिले षटक चालू आहे आणि विजयासाठी धावा करायच्या तब्बल 27 म्हणजे 18 चेंडू मध्ये 27 धावा करत असताना 15 चेंडू उरलेत आणि तेव्हा धावा आता पूर्ण करायच्या आहेत. 15 चेंडू मध्ये 21. यावेळेस मात्र चांगला चेंडू मात्र बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू प्रथमेशच्या माध्यमातून बघायला भेटतोय. धावसंख्या तिथे सांगते स्कोर बोर्ड हलला नाहीये 6 धावांवरतीच. यावेळेस शॉर्ट चेंडू होता फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल. इथे मात्र विकेटचं पतन. बंडाबॉयचं
प्रमोद 11 बंडाबॉय संघाचा कर्णधार आणि टॉस बॉक्स मध्ये यायचं लगेच. पाच चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या मात्र पोहोचले गेले ती तब्बल 5 वरती, 6 वरती. आम्ही चेक करत होतो तुम्ही मॅच मध्ये आहात का, परंतु आहे तुमचं सर्वांचं लक्ष आहे. जो संघ पराभवाच्या दिशेने जाईल त्याला घरचा रस्ता गाठावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला फटका इथे मात्र धावबा दोन्हीची संधी. काय घडतं मैदानामध्ये, पंचांकडे मात्र जात मागितलं. ते पंचांनी सांगितलं, आकाशाकडे बोर्ड उंचावलं, सांगतायत OUT आउट, विकेट समाधान. बारा चेंडू मध्ये तब्बल पाहिजे ते 21 धावा. बारा चेंडू मध्ये करायच्या तब्बल 21 धावा. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज आकाश. बारा चेंडू मध्ये करायच्या तब्बल 21 धावा. काय घडणार या मैदानामध्ये, कारण धावा सोप्या आहेत परंतु हे मारणार कोण. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, चांगला फटका बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढवते, धावसंख्या पोहोचते ती 8 वर. समीकरण बदलतंय, करायच्या 11 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा. एक 2 धावाने देखील या धावांचा डोंगर पूर्ण केला जाऊ शकतो. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेल होणार का, परंतु इथे झेल सुटला. झेल सुटल्यानंतर दुसरी धाव देखील घेतली जाते आणि बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पोहोचते ती 10 आकड्यापर्यंत. 10-10. 10 चेंडू मध्ये करायच्या 17 धावा. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. थंडी मात्र सुटले परंतु या मैदानामध्ये मॅच मुळे वातावरण गरमागरम आहे. यावेळेस चांगला फटका बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबतो की नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पोहोचते ती 12 आकड्यापर्यंत. करायच्यात 9 चेंडू मध्ये करायच्यात 15 धावा. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातोय. येत आहे त्या विक्रांत चषक 2026 पर्व 5व्या मजला येतोय खणखणीत दणदणीत चौकार. यावेळेस चांगला फटका आहे, 1 धाव मात्र इथे घेतले जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते, धावसंख्या पोहोचते ती 17. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज.
7 चेंडू 10 धाबांची गरज. यावेळेस चांगला फटका बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धाव मात्र इथे घेतल्या गेले. एक धावेने धावसंख्या मात्र वाढल्या गेले. धावसंख्या पोहोचते 3. 18 आकड्यापर्यंत 6 चेंडूचा खेळ बाकी आणि करायच्या तब्बल 9 धावा. चला लगेच फास्ट प्लीज. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. मॅच ऑन झाले. मॅच फायर आहे. कारण जो संघ पराभवाच्या दिशेने जाईल त्याला घरचा रस्ता गाठावा लागेल. कोणी ते विजय होणार? संत रोहिदास की जय मल्हार? जय मल्हार की संत रोहिदास? करायच्या 6 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा. गोलंदाजच्या मार्गावरती युवा गोलंदाज श्रवण. समोर आव्हान असेल जय मल्हारच्या कर्णधाराचं मंगेश याचं. इथे काय घडणार? मॅच गरमागरम झाले. वातावरण थंड आहे परंतु मॅच एकदम गरमागरम आहे. यावेळेस मात्र फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु डोक्यावरनं जातोय. षटकार 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 षटकार. आता करायचे तब्बल 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. विक्रांत संघाचे जेवढे व्हॉलंटियर आहेत त्यांनी प्लीज थोडा आमच्याशी संपर्क साधा. यावेळेस चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. हा विजयी फटका ठरतो की काय? यस, हा ठरतो विजयी फटका. आणि टॉप लोय साठी एक मॅच खेळतोय आपण. चला जय मल्हार कर्णधार प्लीज या लगेच. एक षटकाची मॅच असेल. एक षटकाची मॅच रे. टॉप लोएस्ट टॉप लोएस्ट टॉप लोएस्ट साठी टॉप लोएस्ट साठी मॅच आहे. हॅलो, कमिटीचा निर्णय असा की जर तुम्ही मॅच खेळायला तयार नसेल चला या टॉस साठी या प्लीज. कर्णधार बंडाबॉज कर्णधार टॉस साठी या लगेच. ए बाळू ये ना टॉस साठी.